शिंदे गटावर काय वेळ आली बघा, खोटं बोलून सभेला माणसं आणावी लागतात। पर उधर भी एक मेळावा चल रहा है ठाकरे का, तो इधर नहीं तो हमको इधर ही लाए, हम इधर ही आ गए। कौन इधर कौन परमेश्वर कदम लेके आए। परमेश्वर कदम बोले कि चलो उधर भाषण है तो हम आए। आणि कॉमेडी नंतर झाली। शिंदेंचं भाषण सुरू झाल्यावर लोक बाहेर जाऊ लागले तर दरवाजे बंद केले। उद्धव ठाकरेंनी पूर्ण भाषणात शिंदेंचा उल्लेख पण केला नाही। त्यांनी जनतेचे मुद्दे मांडले, पण एकनाथ शिंदे मात्र नेहमीच रडगाणं, ठाकरे असे ठाकरे तसे, ठाकरेंनी असं केलं तसं केलं। निखिल वागळे यांना शिंदेंच्या भाषणाचा कंटाळा आला। नेमकं काय झालं, निखिल वागळे असं का म्हणाले, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जय गुजरात, जय गुजरात। उद्धव ठाकरेंनी आज वेगळ्या प्रकारचं सीमोल्लंघन केलं। मेळावा होणार कसा ही शंका सगळ्यांना होती। शिवाजी पार्कमध्ये चिखल होता, या चिखलावर मात करून आज उद्धव ठाकरेंनी ऐन पावसाळ्यात, ऐन पावसामध्ये शिवसेनेचा मेळावा घेतला। हे एक वेगळ्या प्रकारचं सीमोल्लंघन आहे असं मी म्हणतोय। आजपर्यंत एवढ्या पावसात शिवसेनेचा मेळावा झाल्याचं माझं ऐकिवात नाही, पण उद्धव ठाकरेंनी जिद्द दाखवली आणि त्यांच्यापेक्षा दुप्पट जिद्द ही पावसात बसून भाषण ऐकताना शिवसैनिकांनी दाखवली। या उलट एकनाथ शिंदेंचा मेळावा जो आझाद मैदानात गेली 3 वर्ष झाला होता, त्यांनी आधीच आपली जागा बदलली होती। आता काही लोक म्हणतील की त्यांनी पळ काढला वगैरे, पण मी असं काय म्हणणार नाही। पण मेळाव्यात जो जोश दिसायला पाहिजे तो काही तिथे दिसत नव्हता। एक सरकारमध्ये असलेल्या पक्षाचा मेळावा असंच त्याचं स्वरूप होतं। आणि मी एकनाथ शिंदेंच्या भाषणाविषयी आधी बोलणार आहे, सुरुवातीला बोलणार आहे, तुम्हाला स्पष्ट सांगतो। पण एकनाथ शिंदेंचं भाषण आज टोटल फ्लॉप होतं, टोटल फ्लॉप हे मी तुम्हाला सांगतो। सगळं भाषण मी ऐकलेलं आहे, फार कंटाळा आला मला। तुम्ही एक गोष्ट तपासा एकनाथ शिंदेंच्या भाषणातली आजची, त्यांची यापूर्वीची 3-4 शिवसेना मेळाव्यातली भाषणं आणि आजचं भाषण, यात वेगळं काय होतं ते मला सांगा। तेच 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 उद्धव ठाकरेंवर टीका, उद्धव ठाकरे घरात बसून असतात वगैरे। काहीतरी नवीन आपल्याला विचार द्यायला हवा, हे भानच एकनाथ शिंदेना नाहीये। मी तुम्हाला सांगतो 2 किंवा 3 नव्या गोष्टी त्यांनी आपल्या भाषणात सांगितल्या। एक तर ते असं म्हणाले, या महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची सावलीही त्यांची साथ सोडून जाईल, जे मी एवढं गंभीरपणे अशासाठी घेत नाही की एकनाथ शिंदेंची मुंबईमध्ये काही ताकद नाही आहे आणि खरी जी परीक्षा होणार आहे या निवडणुकीमध्ये ती मुंबईच्या निवडणुकीमध्ये होणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदेंचं स्थान फक्त मतफोड्याचं असणार आहे, हे लक्षात घ्या। आज एकनाथ शिंदे म्हणाले की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत। महायुती म्हणून सगळ्या निवडणुका, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा न लढण्याचा निर्णय भाजपने घेतलाय। फक्त मुंबईमध्ये एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं जाईल, याचं कारण एकनाथ शिंदे हे ठाकरे बंधूंची मतं फोडू शकतात एवढंच आहे। एरवी पुण्यामध्ये किंवा इतरत्र अजिबात एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र लढणार नाहीये। त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे हे जे एकनाथ शिंदे सांगत होते महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहेत, ते साफ खोटं। तसा काही भाजपचा विचार नाही। उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली, त्याकडेही मी दुर्लक्ष करतो, कारण गेली 3 वर्ष तेच करतात। अजून उद्धव ठाकरे त्यांच्या डोक्यातून जातच नाही। आपण फडणवीस सरकारचा भाग आहोत हे ते विसरले आहेत का, असा प्रश्न विचारण्यासारखा आहे। याचं कारण एकनाथ शिंदेनी खरं तर आजच्या भाषणामध्ये माझं सरकार शेतकऱ्यांना काय देणार आहे, म्हणजे 33 वाक्य गुळगुळीत, निकष न लावता आम्ही मदत करू वगैरे। अरे पण काय मदत करू, अजूनपर्यंत तुम्ही मदत केलेली नाही। गेला महिनाभर पाऊस पडतोय, मराठवाडा पाण्यात गेलेला आहे, सोलापूर पाण्यात गेलेला आहे, अहिल्यानगर पाण्यात गेलेला आहे, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मोठा पाऊस झालेला आहे, खानदेशात पाऊस झालेला आहे, कोकणामध्ये मोठा पाऊस झालेला आहे। कॅमेरे घेऊन गेले, फडणवीस गेले, शिंदे गेले, अजित पवार गेले, माध्यमांमधून ते आपण पाहिलं। आमच्या फोटोबद्दल बोललं गेलं असं ते म्हटले, आम्ही 26 जीवनावश्यक वस्तू देतोय वगैरे, आम्ही एक पॅकेट तयार केलाय, त्यावर फोटो चिकटवलेत, तुम्ही फक्त फोटो पाहताय वगैरे वगैरे। हे नेहमीचे उद्योग आहेत,
हे रासवसंघ सुद्धा करतो, हे एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा करते. 4 फोटो छापून आणायचे आणि आपण मदत करतो म्हणून सांगायचं. तोच उद्योग आज एकनाथ शिंदेनी केला. सरकार कोणती मदत करणार, आम्ही मोदी शहांकडून किती पैसे आणणार, हे एकनाथ शिंदेनी काहीही सांगितलं नाही. ही शेतकऱ्याची फसवणूक आहे. एकनाथ शिंदे हे या सरकारमधले आउटसाइडर मला वाटतात. त्यांना हे सरकार आपलं वाटतच नाहीये. त्यामुळे गेल्या 7-8 महिन्यात सांगण्यासारखं कर्तृत्व त्यांच्या नावावर काही नाहीये. असो, तर मुद्दा हा की एकनाथ शिंदेचं भाषण जुनाट होतं, फ्लॉप होतं. मग या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा सुद्धा मुख्य फोकस जो आहे तो शेतकऱ्यांवर होता. त्यांनी ओला दुष्काळचा जो वाद आहे, जे देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलतायत की ओला दुष्काळ नावाची संज्ञाच नाही असं सांगतायत, पण ते विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं की ओला दुष्काळ जाहीर करा. मग तेव्हा ओला दुष्काळ होता, आता नाही. याला काय अर्थ आहे? उद्धव ठाकरेंनी सगळ्यात मोठी घोषणा आज केली की जर कर्जमुक्ती झाली नाही तर राज्यभर आंदोलन करणार, मोर्चा काढू, असं त्यांनी आज जाहीर केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जो इंडिया टुडेचा अलीकडे सर्वे आलेला आहे की मोस्ट पॉप्युलर CM कोण आहे, सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री या देशातला कोण आहे, ताजा सर्वे आहे. त्यामध्ये पहिल्या नंबरवर उत्तर प्रदेशचे आदित्यनाथ आहेत, दुसऱ्या नंबरवर ममता बॅनर्जी आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचा नंबर 10वा आहे. हे लक्षात घ्या. करोना काळात देशातल्या 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये, 5 प्रभावी मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं जात होतं. याची आठवण त्यांनी लोकांना करून दिली. आणि हेही सांगायला ते विसरले नाहीत की ज्या सोफिया कुरेशीला तुम्ही पाकिस्तानची बहीण म्हणता ती आमची बहीण आहे, आम्ही तिला बहीण मानतो. हे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने महत्त्वाचं विधान आहे. आणि आम्ही मुंबई जिंकली तर मुंबईचा महापौर खान होईल असं तुम्ही म्हणता, तर तुम्ही मुंबई जिंकलीत जी आम्ही जिंकू देणार नाही, तर ही मुंबई तुम्ही अदानीच्या पायावर घालाल, अदानीला समर्पयामी कराल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर भाजपने जिंकली तर अदानीला विकली जाईल, हे त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं. आणि त्याही पलीकडे त्यांनी, जर तुम्हाला एवढंच हिंदुत्वाचं प्रेम असेल तर तुमच्या झेंड्यावरचा, म्हणजे ते असं म्हणाले की तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे तुमच्या मनात काय आहे. राज ठाकरे आणि आपल्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं, या दोन्ही भावांना घाई करायची नाही असं माझं मत आहे. ते आपली युती इतक्यात जाहीर करणार नाहीत. आणि दोन्ही नेत्यांच्या जवळची माणसं जे सांगतात, बोलणी चालू आहेत, फक्त आत्ताच महापालिका निवडणुकीची युती जाहीर करून त्यांना वेळेच्या आधी काही करायचं नाही. दोन्ही भावांना अजिबात घाई नाही. याचा अर्थ पुढच्या काळामध्ये महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर ही युती जाहीर होऊ शकते, एवढाच अर्थ मी काढतो. एरवी ऐन पावसात जो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा झाला त्याचं कौतुकच करायला पाहिजे. तो मेळावा, आणि तुम्ही बघितले असतील दृश्य, तर बऱ्यापैकी गर्दी या मेळाव्याला दिसत होती. कारण मला आधी वाटत होतं पाऊस एवढा पडतोय तर लोक येतील की नाही, पण शिवसैनिक आले, शिवसैनिक बसले. 40 मिनिटाहून अधिक काळ उद्धव ठाकरेंचं भाषण झालं, ते त्यांनी ऐकलं. मला असं वाटतं शिवसैनिकाची ही जी बांधिलकी आहे ती उद्धव ठाकरेंची मोठी मिळकत आहे, ती त्यांनी जपली पाहिजे.